जरांगे पाटलांनी आपलं उपोषण आज स्थगित केलं। 9व्या दिवशी जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलं तर जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांनी जल्लोष केलेला आहे। निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात। आज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं। भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आरक्षणाच्या संदर्भात आणि वेळोवेळी ती आम्ही स्पष्ट सुद्धा केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि हे आरक्षण भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात दिलं सुद्धा होतं आणि हायकोर्टात चॅलेंज झाल्यावर ते टिकवण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पूर्णपणे प्रयत्न करून ते टिकवलं सुद्धा होतं। परंतु ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं। दरम्यान सत्तांतर झाल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांनी काळजी घेतली नाही, योग्य वकिलाची फौज उभी केली नाही आणि त्यामुळं आरक्षण रद्द झालं। भारतीय जनता पार्टी स्पष्ट भूमिका आहे की कोणाचं काढून कोणाला द्यावं अशी आमची भूमिका नाही। महाराष्ट्र सरकारने आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलांनी जी काय मागणी केली त्या जवळजवळ मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केलेल्या आहेत। त्यामुळं त्यांची तब्येत पाहता 9वा दिवस होता आणि त्यात त्यांनी आज उपोषण थांबवलंय। ही एकूणच बाब महाराष्ट्र सरकार त्यांच्या राहिलेल्या ज्या मागण्या आहेत त्याचाही विचार करत आहे, पण त्यांनी त्यांच्या तब्येतीमुळे उपोषण स्थगित केलं। या सर्व गोष्टी सरकार सकारात्मक विचार करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।